नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक असा ट्विस्ट समोर येऊन स्वानंदी आता खरा चेहरा अंशुमन आणि मल्लिकाचा समोर आणताना बघणार आहोत. आणि तेही पुराव्यासकट आता मल्लिका अंशुमनचे कट कारस्थान स्वानंदी कशी समोर आणते आणि समोर आता कोणता भयानक निर्णय घेतो. प्रेक्षकांनो, हे सगळे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आता त्यामध्ये इकडे स्वानंदी समरला सांगते की राजवाडे, प्रश्न हा त्या माणसांचा नाही, तर अंशुमनने त्यांच्याकडून कैक लाख रुपये घेतले होते. ते ऐकताच आता समरला धक्का बसतो. आणि स्वानंदी म्हणते की अंशुमन जिममध्ये जाणार आहेत आणि जिममधले त्याचे मित्र आहे, तुम्ही मला म्हणाले होते. म्हणते की एवढी मोठी गोष्ट आहे की अंशुमनला कुणाचं तरी लाखामध्ये देणं होतं आणि ते देणं आता द्यायचं असताना आपली आजी किडनॅप होते. आणि त्यानंतर अंशुमन घाबरतो आणि पोलिसांना न सांगता किडनॅपरला तो पैसे देऊन टाकतो. आणि नेमकं त्याच दिवशी अंशुमन ते सगळे पैसे त्या गुंडांना रिटर्न करतो. ही सगळी विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना, असे आता स्वानंदी समरला सांगते. आणि लगेच आता स्वानंदीकडे बघत अंशुमन म्हणतो की वहिनी, तुला काय म्हणायचं, म्हणजे आजीला मी किडनॅप केलं आहे का? तर स्वानंदी म्हणते हो, आणि फक्त एवढंच नाही, तूच किडनॅप केलं नाही तर यामध्ये काकूचा सुद्धा हात आहे. ते ऐकताच आता इकडे समर म्हणतो नाही स्वानंदी मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आणि समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, तुमचं काहीतरी चुकतंय. अंशुमन घराच्या बाहेर काहीतरी करील हे मला माहिती, एक गॅरंटी आहे, पण तो आजीला किडनॅप नाही करणार. आणि राहिला प्रश्न काकूचा, तर यामध्ये काकूचा काही संबंध असल्याचा प्रश्नच येत नसल्याचे समोर बोलतो. स्वानंदी म्हणते की तुम्ही विचार करा, राजवाडे अंशुमनने नुकत्याच त्याच दिवशी कसे पैसे चुकते केले. आणि तेवढ्यात आता मल्लिका म्हणते की ते पैसे मी चुकते केले आणि माझ्याकडे एक दागिने आहेत ना, म्हणजे समर आपले खानदानी दागिने नाही, माझे स्वतःचे दागिने, आणि ते दागिने विकून मी सगळे पैसे चुकते केल्याचे आता मल्लिका बोलते. आणि समर म्हणतो की काकू, म्हणजे तुला हे सगळं माहीत होतं? तर मल्लिका म्हणते नाही, जेव्हा ते गुंड घरी आले ना तेव्हा मला हे सगळं कळलं. आणि मल्लिका म्हणते की मी काही बोलू शकले नाही, आणि जर पैसे दिले नसते तर त्यांनी अंशुमनला काहीसुद्धा केलं असतं. आणि मल्लिका म्हणते की तसं या आईंची तब्येत अगदी सिरियस होती म्हणून मी ही गोष्ट घरात बोलले नाही. स्वानंदी म्हणते की तेच म्हणते मी, अंशुमनला वाचवण्यासाठी काकू कुठल्याही थराला जाऊ शकतात. हात जोडतच आता मल्लिका म्हणते की स्वानंदी प्लीज, मी तुझ्या पुढे हात जोडते, एवढ्या घाणेरडेपणाचे आरोप माझ्यावर करू नको, मी एवढ्या खालच्या थराला जाणार नाही. आणि मल्लिका म्हणते की मी आईसाठी जीवसुद्धा देऊ शकते, पण स्वप्नातसुद्धा मी आईच्या किडनॅपिंगचा विचार करू शकत नाही, आणि मी आजीच्या किडनॅपिंगचा विचारच करू शकत नाही, असे मल्लिका बोलते. तर सुस्मिता म्हणते की ताई, अगं कसला आरोप करतेस, काय चाललंय तुझं हे, तुला काही पटतंय का हे बोलायला? सुस्मिता म्हणते की आणि माझ्या नवऱ्याशिवाय तुला काही दुसऱ्या माणूस बोलायला मिळतच नाही का? सतत त्यांना काही ना काही बोलत असते. आणि आता सुस्मिता म्हणते की तू काही जरी बोलली तरी माझा ना मॉमिनलावर आणि अंशवर पूर्ण विश्वास आहे, आणि तुझ्यावर माझा विश्वास नाही, असे सांगून सुस्मिता आता निघून जाते. आणि लगेच आता समर म्हणतो की काकू तू शांत हो, कदाचित स्वानंदी मॅडमचा काहीतरी तुझ्या बाबतीत गैरसमज झाला असेल. तर मल्लिका म्हणते गैरसमज आणि असा, आणि माझ्या बाबतीत? आणि मल्लिका म्हणते की मी काय नवीन बाई आहे का, स्वतःच्या सासूला मी किडनॅप करील का? आणि इकडे आता स्वानंदीचे बाबा आणि मंदाकिनी दोघेही असताना आता मंदाकिनी म्हणते की अहो, किती दिवस माझा असा रागराग करणार आहात तुम्ही? तर आता सुस्मिताचे बाबा म्हणतात की जोपर्यंत तू व्यवस्थित होत नाही आहे ना, तुझा स्वभाव बदलत नाही तोपर्यंत, आणि मला नाही वाटत मरेपर्यंत तू बदलशील म्हणून. आणि तर आता मंदाकिनी म्हणते की जाऊ द्या, नका बोलू माझ्यासोबत, माझी मुलगी तर तिकडे सुखात आहे ना. तर इकडे आता तेवढ्यात सुस्मिता रडत तिथे येते आणि मंदाकिनीला मिठी मारते. की मंदाकिनी म्हणते की बाळा काय झालं? तर स्वानंदीचे बाबा म्हणतात बघितलं ना तुझी मुलगी तिकडे किती सुखी आहे ती. आणि लगेच आता मंदा म्हणते की सांग ना काय झालं होतं? तर सुस्मिता म्हणते की ग्रॅनी माना किडनॅप झाल्या होत्या. आता ते ऐकून मंदाकिनीला धक्का बसतो आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात की अगं कुठे आहेत त्या आणि कशा आहेत? तर आता सुस्मिता म्हणते की आल्यात त्या घरी. आणि सुस्मिता म्हणते की त्यांना ना जिजूंनी पैसे देऊन सोडून आणलं. तर आता लगेच मंदाकिनी म्हणते की बरं झालं बाबा. आणि इकडे आता सुस्मिता म्हणते की पण आता ताईचं अति होत चाललं आहे. ताईने काय आरोप केला आहे? ग्रॅनी मला ना, म्हणजे आजींना ना मॉमिन लॉनी आणि अंशने किडनॅप केले म्हणून. आणि लगेच आता सुस्मिता म्हणते की डॅड तुम्ही तरी तिला समजवा ना, माझ्या नवऱ्यासोबत आणि सासूसोबत ती कशी वागते ती. तर लगेच आता सुस्मिताचे बाबा म्हणतात की तोंड सांभाळून बोल, काहीतरी तथ्य असल्याशिवाय ती अशी दुसऱ्याबद्दल काहीही बोलणार नाही. मंदाकिनी म्हणते की म्हणजे आपले
व्याहीनबाई आपल्या आणि जावई बापू काही किडनॅपर आहे का? सुस्मिता म्हणते की बाबा मी सुद्धा तुम्हाला हेच सांगायला आले होते. स्वानंदीचे बाबा म्हणतात तू कधी समजून घेणार? शाळेत असल्यासारखी मोठ्या बहिणीची तक्रार घेऊन घरी आली तू. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात रडत का बसलीस तू? आजीची काळजी घ्यायला तू तिथे हवी होती आणि जा तुझ्या घरी. आणि इकडे आता सुस्मिता म्हणते की ना बाबांना सुद्धा काही केलं तरी नंदुताईची साईड घ्यायची असते. तर आता स्वानंदीचे बाबा म्हणतात तू आधी तक्रारी बंद कर आणि तिथे जाऊन आजींची काय काळजी घे आणि त्यांना काय हवं नको ते बघ. तर आता सुस्मिता म्हणते जाते आणि या घरात माझी काय व्हॅल्यू आहे ना ते मला आज कळालं आहे. आणि इकडे आता मंदाकिनीला सुस्मिता निघून जाताच मोठा धक्का बसतो. आता मल्लिका आजीला म्हणते की आई तुम्हीच मला सांगा की तुम्हाला हे सगळं स्वानंदी म्हणते ते खरं वाटतंय का? मी तुमच्या जीवाशी खेळेल का? आणि आता इकडे मल्लिका म्हणते की मी एवढी वाईट आहे का? आणि तुम्ही जिथे कुठे होता तिथे माझा तुम्हाला आवाज तरी आला का आई सांगा ना. आजी म्हणते की आता त्यावेळेस मी बेशुद्ध होते. आणि आजी म्हणते की असं मला वाटतं काही नाही झालं तर. मल्लिका म्हणते की मग ही स्वानंदी माझ्यावरती का आरोप करते? आणि मल्लिका म्हणते की समर मी तरी असं कधी करेल का? आणि मल्लिका म्हणते की समर काल रात्री मी पार्टीतून घरी आले आणि मला आईबद्दल कळलं तेव्हा मला शॉक बसलाय. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की थांबा काकू. तर काकू म्हणते अजूनही काही बोलायचं राहिलंय का? स्वानंदी म्हणते एक प्रश्न राहिलाय ना काकू. आणि लगेच आता स्वानंदी ही आता तिच्याजवळील ती अंगठी बाहेर काढते आणि म्हणते की तुम्ही काल मैत्रिणीकडे गेला होतात असं म्हणालात ना, मग ही अंगठी मला त्या रिक्षामध्ये कशी मिळाली ज्या रिक्षामध्ये आजीला किडनॅप करून आणलं होतं? आणि ही अंगठी तुमचीच आहे ना सांगा ना आता. तर ती अंगठी बघून आता मल्लिकाला धक्का बसतो. आणि लगेच आता हसण्याचं नाटक करत आता मल्लिका म्हणते की ही अंगठी माझी नाही आहे. तर आजी म्हणते की अगं ती अंगठी तुझीच दिसते. तर आता मल्लिका म्हणते नाही आई ही अंगठी माझी नाही आहे. आजी म्हणते की तुझ्याच बोटात अशी अंगठी दिसते. मल्लिका म्हणते की ही सेम माझ्या अंगठीसारखी आहे पण ही माझी अंगठी नाही. आणि मल्लिका म्हणते की ॲक्च्युली माझी ती अंगठी हरून 1 महिन्यापेक्षा जास्त काळ गेला आहे आणि मीच ती अंगठी शोधते आणि ती कुठे गेली ना मलाच काही कळत नाही. तर आजी म्हणते काय बोलतेस? अंगठी हरवली ते तू सांगितलं नाही कधी मल्लिका अशी आता आजी बोलते. आणि आता मल्लिका म्हणते की ॲक्च्युली आजी ना मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही चिडताल म्हणून मी सांगितलं नाही. आणि स्वानंदी म्हणते की आता तरी बस करा आणि हे जे काही झालंय त्यामध्ये तुमचा हात आहे आता तरी मान्य करा. आणि स्वानंदी म्हणते ही तुमचीच अंगठी आहे. तर रडतच मल्लिका म्हणते की माझी अंगठी नाही आहे आणि देवा तू माझ्याशी असं का वागतोस? आणि मल्लिका म्हणते की तू म्हणशील मी ते करीन, तुझी नोकर बनून राहीन, तुझी सेवा करीन आणि या घरातून तुम्हाला हाकलून दिलं तरी मी जाईल पण असे आरोप माझ्यावर करू नको स्वानंदी. आणि मल्लिका रडतच म्हणते की मला ना यापेक्षा मरण काय येत नाही आहे. तर समर म्हणतो काकू बस काय चाललंय या घरामध्ये? आणि समर म्हणतो की हे मला अजिबात चालणार नाही आणि कुठल्याही कारणाने आपल्यामध्ये मतभेद झाल्याचे मला आवडणार नाही. आणि समर म्हणतो स्वानंदी मॅडम काकू माझ्या आईसारखी आहे आणि आईवरती तिचं जीवापाड प्रेम आहे आणि आजीच्या बाबतीत तर ती स्वप्नातसुद्धा असा विचार करू शकत नाही असे समर सांगतो. आणि स्वानंदी म्हणते की राजवाडे तुमच्यासमोर पुरावा आहे तरीसुद्धा तुमचा विश्वास बसत नाही का? तर समर म्हणतो कारण हा पुरावा ठोस नाही आहे स्वानंदी मॅडम. आणि काकू जर म्हणते तिची अंगठी नाही आहे ती तर तिची अंगठी ती नाही आहे. तर इकडे आता मल्लिका हात जोडून स्वानंदीला रडण्याचं नाटक करते. आणि ती अंगठी हातात घेत मल्लिका म्हणते की याची फिनिशिंग बघ अगदी प्रॉपर खरबुडी आहे आणि माझी ही अंगठी नाही आहे. आणि स्वानंदी म्हणते की त्या रिक्षामध्ये ही अंगठी सापडणं, काकूंची अंगठी हरवणं, अंशुमनने त्याच दिवशी पैसे देणं हा सगळा योगायोग समजायचा का? तर समर म्हणतो हा योगायोगच आहे. आणि आता मल्लिका म्हणते की मी हा आरोप विसरू नाही शकत. आईनंतर या घरात मी मोठी आहे आणि माझ्यावर असा आरोप करावा. आणि मल्लिका म्हणते की मला पण स्वाभिमान आहे. तेव्हा जोपर्यंत स्वानंदी माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नसल्याचे आता मल्लिका बोलते. आणि समर म्हणतो की काकू तुझं बरोबर आहे आणि स्वानंदी मॅडम तुम्ही काकूची माफी मागा. तर स्वानंदीला धक्का बसतो. आणि आजी म्हणते की हे बरोबर नाही आहे. स्वानंदी म्हणते ना तिला ती अंगठी सापडली मग माफी मागायची काय गरज आहे? आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की आजी राजवाडेंना बरोबर बोलतायत. माझ्याकडे जो पुरावा आहे तो ठोस नाही आहे आणि माझ्यामुळे काकू दुखावल्या गेल्यात ना. आणि लगेच आता स्वानंदी काकूची माफी मागते. तर आता मल्लिका म्हणते की असं नाही स्वानंदी तुलासुद्धा कळायला हवं घरातल्या मोठ्या माणसांसोबत कसं वागायला हवं. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की मग आता काय करू ते मी करते. तर लगेच आता मल्लिका म्हणते तुला उठाभाषा काढावा लागतील. आणि लगेच आता मल्लिकाकडे बघत आता समर म्हणतो काकू काय ही कसली शिक्षा? तर आता लगेच मल्लिका म्हणते की मग माझ्याकडून चूक झाली तर मला आईने उठाभाषा काढायला लावल्या. मग आता स्वानंदीकडून चूक झाली तिलासुद्धा उठाभाषा काढायला हव्यात. आणि आजी म्हणते की मल्लिका हे तुझं अति होत आहे. स्वानंदीसुद्धा किडनॅपरचा शोधायला प्रयत्न करत होती.
आणि स्वानंदीने जाणून बुजून असं स्वानंदी करू शकत नाही. आणि पिंट्या, जर स्वानंदीने उठाभाषा काढल्या तर मी अन्नपाणी सोडून देईल, एवढं लक्षात ठेव, असे आता आजी समरला सांगते. समर म्हणतो की बस झालं, कुणीही अन्नपाणी सोडणार नाही आणि उठाभाषा काढणार नाही. आणि हा जोडत समर म्हणतो की काकू, आता माझ्यासाठी तू तिला मोठ्या मनाने माफ करून टाक. तर मल्लिका म्हणते की समर, तू हात जोडू नकोस. आणि लगेच आता मल्लिका म्हणते, तू माझ्या मुलासारखा नाही तर माझा मुलगाच आहेस. मल्लिका म्हणते की पण स्वानंदी, तूही लक्षात ठेव, इथून पुढे असं काही होता कामा नये. आणि हात जोडतच आता मल्लिका रडतच तेथून निघून जाते. तर अंशुमन मल्लिका पाठोपाठ जातो. आणि ते सगळे जाता क्षणी इकडे स्वानंदी विचार करते की ठीक आहे काकू, आता तुम्हाला जिंकल्यासारखं वाटल, पण मीही काही स्वस्थ बसणार नाहीये. आणि काकू, तुमचा खरा चेहरा राजवाड्यांसमोर मी नक्कीच आणणार, असे आता स्वानंदी विचार करते. आणि इकडे आता राजवाड्यांच्या घरी आषाढी एकादशी निमित्त आता भजन ठेवलेलं असतं. तर मल्लिका आणि सुस्मिता नटून थटून तिथे येतात. सगळे भजनी मंडळी आलेले असतात आणि समर आता टाळ वाजवत असतो. तर इकडे आता मल्लिका सुस्मिताच्या कानात म्हणते की स्वानंदीला फुगडी खेळण्याची भीती वाटते आणि चक्कर येते ना. तर आता सुस्मिता म्हणते मला माहिती आहे. तर मल्लिका म्हणते की मग आज तिच्याबरोबर फुगडी खेळायची. आणि स्वानंदीसोबत आता सुस्मिता फुगडी खेळून जोराने आता सुस्मिता स्वानंदीला बुगवते आणि त्याच वेळेस स्वानंदीला चक्कर येते. पण त्याच वेळेस स्वानंदी पडू लागताच आता काय घडणार, तर लगेच आता वाऱ्याच्या वेगाने समर हा आता स्वानंदीकडे धावत येऊन स्वानंदीला धरतो. आणि स्वानंदीचा जीव आता समरने पुन्हा एकदा वाचवलेला असतो.